दरम्यान आता सरकारशी चर्चेसाठी बच्चू कडू यांच्यासोबत त्यांचे जे सहकारी आहेत ते देखील दाखल झालेले, त्यांचे सहकारी असलेले राजू शेट्टी देखील मुंबई विमानतळावर पोहोचले, त्यांच्याशी संवाद साधला अक्षय भाटकरनं. आपण पाहूया. आपल्या सोबत आहेत राजू शेट्टी सर एकूणच 3 ते 4 दिवसांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आज तुम्ही चर्चेला आलेल्या आहात. काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारने कर्जमाफी करावी, कशा प्रकारे करावी, काय अपेक्षा आहे? आज सकाळीच मी मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट वाचलं की आम्ही सरसकट कर्जमाफी करायला सकारात्मक आहोत, परंतु योग्य वेळी. आता आम्ही बैठकीला यासाठीच चाललेलो आहे की तो मुहूर्त आम्हाला सापडतोय का बघू, काय मुहूर्ताची तारीख सापड आणि तारीख निश्चित करूनच आम्ही जाऊ. काय वाटतं, आंदोलन करायची वेळ यावी लागली, रस्ता रोखायची वेळ यावी लागली, सरकारने स्वतःहून शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा बघून हे करायला हवं होतं आधी? 100%. जेव्हा शासनाला आपण लोकशासन म्हणतो, जनतेच्या मताचं प्रतिबिंब कुठेतरी शासनामध्ये उमटायला पाहिजे, पण ते जेव्हा उमटत नाही तेव्हा ते शासन खऱ्या अर्थानं लोकांचं शासन म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे एवढा वेळ झाला. अहो काय करायला पाहिजे सांगा की शेतकऱ्यांनी अगदी चिखलात लोळून घेऊन गडबड आत्महत्या केल्या, ह्यांना कसा काय पाझर फुटला नाही? आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करण्याचा यांना अधिकार दिलाच कोणी हो? तुम्ही 1 वर्षापूर्वी सांगताय की आम्ही 7/12 तुमचा कोरा करणार आहे. त्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती यांना माहिती नव्हती का? त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार त्याही वेळा अर्थमंत्रीच होते. ह्या तिघांनाही राज्याची एकूण आर्थिक स्थिती माहीत होती का नाही?